नागपूरमधल्या महाल चौकातली ही दृश्य आहेत। आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि याच निमित्त नागपुरात मोठी तयारी करण्यात आलेली आहे। तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याची ही तयारी सध्या करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की फुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाला सजवण्यात आलेला आहे। पारंपरिक वेशभूषा करत महिलांसह तरुणांनी या रॅलीमध्ये सुद्धा सहभाग घेतलेला आहे। इथे मिरवणूक आता एक थोड्या वेळामध्ये पार पडणार आहे। जय्यत तयारी अशी इथे करण्यात आलेली आहे। पारंपरिक ढोल ताशा आणि साहसी खेळांचं सादरीकरण सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभा केलं आणि ज्या काळामध्ये सामान्य रयतेवरती जेव्हा अन्याय होत होता तेव्हा त्या काळामध्ये त्यांनी रयतेचं राज्य हे निर्माण केलं। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी तेजस मोहतरे आपल्यासोबत आहे। तेजस, आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन हा साजरा केला जातोय। काय माहिती आहे, काय पुढे सादरीकरण होणार आहे आणि कसा कार्यक्रमाची या रूपरेषा असणार आहे? आज ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल। नागपुरातील शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने जे आहे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त दिमागदार सोहळा जे आहे नागपुरातील छत्रपती चौकामध्ये पार पडत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे शिवकालीन पोशाख जे आहे ते परिधान करत जे आहे ते महिला संपूर्ण तरुणी इथे एकत्रित आली आणि या संपूर्ण कार्यक्रमात जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या जे आहे आख्याता एका अर्थाने साजरा केले जात आहे। दानपट्टा असेल, यासोबत ढोल ताशा पथक असेल, पारंपरिक नृत्य जपत जे आहे ते एकूणच जे आहे ते या ठिकाणी जे आहे त्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आणि एकंदरीत बघितलं असेल तर या संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते महिलांची संख्या असेल, तरुणांची संख्या जी आहे ते सर्वात जास्त अधिक आहे। आणि हा दिमागदार सोहळा जे आहे सकाळी 5:30 वाजतापासून जे आहे ते सुरू झालेला आहे। वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत। त्यानंतर जे आहे ते महाआरती, ढोल पथक आणि महावंदनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आणि सायंकाळी जे आहे ते रक्तदान शिबिरचे नियोजन सुद्धा या ठिकाणी करण्यात आले। त्यामुळे दिमागदार सोहळा जो आहे नागपुरातील छत्रपती शिवाजी चौकात पार पडत असताना दिसत आहे। नक्कीच, धन्यवाद तेजस तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतो तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा हा साजरा केला जातोय। नागपुरामध्ये जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये सध्या सर्वच जण या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विविध साहसी खेळ असतील, ढोल ताशा पथकं असतील, त्यांचं सादरीकरण सुद्धा इथे केलं जातंय। आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा हा संपन्न होतोय। नागपूरमधल्या महाल चौकामध्ये ही दृश्य आपण पाहतोय।